कारण आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायच्या, 6-6 ओव्हरच्या मॅचेस. आता 3 वाजलेत. एका मॅचला 50-55 मिनिटं जातात, त्यामुळे आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे. कृष्णनाथू पाटील, त्याचप्रमाणे प्रशांत अडसुळे सर याच देखील दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते. आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहा 25 मिनिट तुम्हाला टायमर असणार आहे तुमचे 6 षटकं कंप्लीट करण्यासाठी. आणि पहा दोन्ही टीमला सूचना आहे, जो अंपायर डिसिजन देईल किंवा तिसऱ्या पंचांगाचा जो निर्णय येईल तो अंतिम आणि शेवटचा असणार आहे. कोणी आर्ग्युमेंट करणार नाही, ना पंचांशी ना तिसऱ्या पंचांशी ना आयोजन कमिटीशी. नियम मान्यच करावा लागेल आणि मॅच ही सुरूच राहील. डीवायसपी साहेब तानाजीजी बर्डे सरांचे बंधू सन्मान्य श्री प्रशांत अडसुळे सर यांचे देखील शुभागमन झाले. आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 षटकांची मॅचला आपण सुरुवात करतोय. प्रदीप सतपळे स्ट्राईक हँडला आपण नक्कीच पाहायला मिळतील. ओमकार कटके गोलंदाजी मार्कवरती आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंड घेऊन तयार. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना तुम्ही पाहताय दिवे प्रीमियर लीग 25 पर्व 8वेचा धगधगता थरा रणसंग्राम. पहिला चेंडू थोडीशी दिशा बदलली. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय व्हाईट बॉल. पहिला चेंडू व्हाईट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप सतपळे आणि अभिषेक झेंडे ही जोडी मैदानामध्ये आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना सेमी क्रमांक 1 सुरू झाली आहे. पहिला चेंडू वाईड आलाय. एक धाव दापलगावरती आहे. एका साईडला नक्कीच आपण पाहतोय काळेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रेमी 11 टीम. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो प्रथमतः फायनल मध्ये पोहोचणार आहे. फायनल मेगा फायनल मध्ये पोहोचणार आहे. डावाला सुरुवात होताना आपण पाहतोय दिव्य प्रीमियर लीग 25 या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक अंतिम समजले काहीच नक्कीच अंतिम सामने खेळवतोय. पहिला चेंडू फटका फसलाय. प्रवीण चेंडूच्या खाली. इथे मात्र मोठी विकेट. प्रदीप सतपळे बॅक टू द पवेलियन. इथे मात्र पारितोषिक येते ओमकार कटकेच्या या विकेट साठी काय दादा पवार यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट आलाय. प्रदीपला मात्र बाद केलं गेलंय. चला नवीन बॅटर लगेच चालायचं आहे. योगेश काळे नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहेत. ज्या बॅटरने आतापर्यंत सुंदर खेळ दाखवला बॅटिंग केली त्या प्रदीपला मात्र पहिल्या चेंडूवरती डगआउटचा रस्ता दाखवलाय. चला घाई करा. टाइमर चालू आहे. बॅटिंग टीम थोडी घाई करायची आहे. लेट्स प्ले. योगेश काळे ऑन स्ट्राइक आपण नक्कीच पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन ओमकार. गती परिवर्तन स्लोवर 1 पाहायला मिळतोय. डॉट बॉल. इथे देखील चेंडू डॉट आहे. ओमकार कटके नक्की सुरुवात सुंदर केली आहे. पहिला जरूर वाईड आला परंतु त्यानंतर विरोधी संघाच्या प्रमुख बॅटरला शून्यावरती बाद करण्यामध्ये यश मिळवतोय. डॉट बॉल देखील आलाय. एक धाव दापल कबड्डी एका गाड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. इथे अपील परंतु पंचांनी अपील फेटाळली. इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. लगातारचा दुसरा चेंडू डॉट आलाय. सन्मान्य कृष्णनाथ सर यांचे देखील शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे खराब चेंडू आहे. आपण बार पाहायला मला फक्त दिशा दाखवली. डीप फाईन लेगला येतोय चौकार. 4 धावा.
चौकार आलाय. 4 धाब्यांचा आपण नक्कीच पाहतोय. 5 धाबा फलकावरती आहेत. योगेश यांच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच आपण पाहिलं. ओमकार थोडंसं आक्रमण चढवलं गेले. 2 चांगल्या चेंडूनंतर एक खराब चेंडू आलाय. सोडून दिल्या मुख्य पंच मात्र नक्कीच कळवतायत. वाईट बॉल कळवतायत. वाईट बॉल आहे. 6 धाबा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू येऊ शकत नाहीये. टॅप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू अडवेल. इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 धाबा फलकावरती स्थिर आहेत. 6 धाबा फलकावरती स्थिर आहे. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धाबा फलकावरती आहेत. ओमकार कटके गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं पाव प्लेचं पहिले षटक घेऊन अंतिम एक चेंडू बाकी असताना चेंडू समोरच्या विषेप मध्ये डीपला खेळाडू आहेत. चेंडू पहिल्या अटेमध्ये नक्कीच वेग कमी केलाय. दुसऱ्या अटेमध्ये कलेक्शन फेकी तोपर्यंत नक्कीच पाहायला मिळत आहे. 2 धावा पडून पूर्ण आहेत. षटक मात्र संपलं जाईल. पहिलं एक षटक संपत आहे. 10 फलकावरती आपण पाहतो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा फलकावरती आहे. थोडी घाई करा कारण पहा टायमर चालू आहे. इथं टायमर तुम्ही चालू असतो त्यामुळे तुम्ही थोडंसं पटापट फिल्डिंग लावा. पटापट करा. थोडी घाई करायची फिल्डिंग टीम. आता मात्र स्ट्रायकरला आपण पाहतोय अभिषेक झेंडे. सलामीला आले अभिषेक. नक्कीच खूप काळानंतर आपण पाहतोय स्ट्रायकरला आलाय. 6 चेंडूंचा खेळ 9 स्ट्रायकरला उभं राहून पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती विजय. पहिला चेंडू वेग 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 पाहायला मिळतो. स्पीड. पहिला चेंडू आपण लेग बाय स्वरूपामध्ये जी धाव फलकावरती जोडली जाईल. चेंडू आपण पाहिलं पायावरती आदळला गेला. त्यावरती एक सिंगल पळून पूर्ण केलं जाईल. सिंगलचं नक्की धाव फलकावरती पाहायला गेलं. 9 धावा फलकावरती आहेत. इथे मात्र नक्कीच पाच जर का सीए सचिन पवार यांच्याकडनं विजय पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं कॅश प्राईज. चला थोडी घाई करायची आहे. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकरला योगेश काळे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आलाय. थोडीशी अपील नक्कीच पाहायला मिळाला परंतु अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वास तेवढा कमी आपण नक्कीच पाहतो आहे. आणि डॉट बॉल आलाय. इथे नक्कीच चेंडू सुरेख हाताळला गेला. विजय पवार आपण नक्की पाहते गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन आणि पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले गेलेत. 9 धावा फलकावरती नक्कीच पाहतो आहे. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहतोय डॉट बॉल. ज्ञानेश्वर चौंडकर आणि सचिन भाऊ पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं कॅश प्राईज. इथे कॅच शीटचा कॉल. चेंडू मात्र निसटलाय सटकलाय आणि सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अलचिक 13 धावा फलकावरती नक्कीच पाहतो आहे. पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये खेळलाय. तिथे गॅप मोठा आहे. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. सतरा धावा फलकावरती लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार योगेश काळे यांच्या बॅटमन आलेत. पुन्हा एकदा बिग हिट. फटका बसला. चेंडू हवेत.
क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक दुसरा, योगेश काळे बॅक टू द पॅव्हिलियन. ज्ञानेश्वर भाऊ चौंड आणि सचिन भाऊ पवार यांच्याने किती विकेट पारितोषिक आहे 101 रुपयाचं ते जमा होत आहे. विजय पवारांनी विकेट घेतली तर नक्कीच विकेटसाठी बक्षीस आहे. बक्षीस जमा आहे, मॅच संपली की घेऊन जायचं आहे. दोन षटक संपले, 17 धावा, ज्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला, आता मात्र होईल तिसऱ्या षटकाला सुरुवात. आणि षटक क्रमांक तिसरे घेऊन आपण नक्कीच पाहते ओमकार गोंधळेच्या मार्कवरती आलाय. 2 ओव्हर संपल्या, 17 बनवल्या गेल्यात. नवीन बॅटर आपण पाहतोय सचिन काळे मैदानामध्ये असतील, तर स्ट्राईक एंडला अभिषेक. ओमकार कटके गोंधळेच्या मार्कवरती आले, षटक क्रमांक तिसरे घेऊन. लेट्स प्ले. पहिला चेंडू उडवला रक्षक, डाऊन द बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक तिसरा. इथे नक्कीच या विकेटसाठी आकाश पवार यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज जमा असणार आहे. ओमकार कटके यांच्यासाठी पण नक्की पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट आलाय. अभिषेक झेंडे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच ज्या खेळाडूने झेल टिपला रोहित कदम यासाठी देखील आकाशदादा पवार यांच्याकडनं 101 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय मैदानामध्ये आपल्याला स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. अनिकेत काळे आता मात्र ऑल स्ट्राईक आहेत. आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 खेळाडू बाद होतात नक्कीच आपण पाहिले. 17 वर्षी 3 खेळाडू तंबूच्या असायला परतले गेलेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपण पाहते ओमकार कटके तयार. पुन्हा एकदा इथे पटका सुरेख खेळलाय, कव्हरच्या डोक्यावर रक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. 1 बाउंड चेंडू अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावाच्या मात्र पळून पूर्ण होत आहे. 2 धाब्यांसह 19 धावा दापलगावरती आहेत. धावा दापलगावरती आपण नक्कीच पाहतो आहे. पुन्हा एकदा पटका सुरेख केलाय. डिपला खेळाडू आहे, चेंडू मारण्याचा प्रयत्न करतील. चेंडू पर्यंत पोहोचले. वा, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू अडवला, फेकला आणि तिथे 2 धाबा असणार आहेत. या 2 धाब्यांचं नक्की दापलकावरती पाहिलं. 21 धाबा दापलकावरती आहे. षटक क्रमांक तिसरीचा खेळ सुरू आहे. 21 धावाच्या मात्र आपण नक्की दापलकावरती पाहतोय. सोडून दिलाय. पंच मात्र दंडित करतील. मुख्य पंच मात्र कळवतात वाईट बॉल आलाय. इथे मात्र चेंडू खराब पाहायला मला. वाईट बॉल आपण नक्कीच पाहतोय. फुल टॉस. चेंडू हवे, झेल ट्रिपला गेलाय. नो बॉल आलाय. बीमार. इथे आपण तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे का?
ठीक आहे, तिसऱ्या बंच चेक करतील. आमचा डिसिजन नाही, सगळं काय सांगतील ते पंच. आबा एकदम सत्यवादी आहे बस. काळेवाडी टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर स्कोर पाठवून द्यायचा आहे व्यासपीठावरती. आउट काय बघायचं नो बॉल नाही. पर इथं काय खाली काय रनआउट बिनआउट झालं का? नॉट आउट नाही आपले, हे नो बॉल नाही, फेअर बॉल आहे. डिसिजन आले तिसऱ्या पंचांचा. फलंदाज इथे बाद असणार आहे कारण फलंदाज क्रीजच्या पुढे आहे. फलंदाज 2 पावलं क्रीजच्या थोडंसं पुढे येऊन खेळलाय. चला इथे बॅट्समन आउट आहे. पहा, पंचांनी डिसिजन दिला असेल तरी त्या पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करण्याचा अधिकार टीमकडे एक रिव्ह्यू आहे, ते चॅलेंज करू शकतात. चला बॅट्समन पाठवून द्या नवीन. तिसऱ्या पंचांचा निर्णय दिलेला आहे. निर्णय हा तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे. चला बॅटर पाठवून द्या.
12वे प्लेअर इथं पाठवून द्या स्कोरर पाशी. एक प्लेअर पाठवून द्या ना सर, एक प्लेअर पाठवा कोणतरी. तीन षटक संपले दापल कवरती आपण पाहतोय. 4 गाड्या यांच्या मोबाईलमध्ये 28 धाबा दापल कवरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 28 धाबा ज्या मात्र आपण दापल कवरती पाहतोय. इथे मात्र होईल 4थ्या षटकाला सुरुवात. विजय पवार गोलंदाजीच्या मार्क हो झाले. षटक क्रमांक 4 घेऊन आपण नक्कीच पाहतोय. मात्र नक्कीच फटका खेळला. समोरच्या 20 क्षेत्ररक्षक आहे तिथे तिथे इथे मात्र आपण एक चेंडू अडवला गेलाय. इथे नक्कीच पाहायला गेलं तर 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 30 धावा दापल कवरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सचिन. इथे मात्र फटका खेळलाय. डीपला खेळाडू आहेत. 1 बाउंड्री चेंडू कलेक्ट केला जाईल. इथे मात्र फक्त सिंगल. सिंगलचं 31 धावा दापल कवरती आहेत. चालू आहे. 31 धावाच्या मात्र आपण दाबल कबरती पाहतोय. इथे मात्र नक्कीच पाहिलं बॅट फिरवली जाईल परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र पाहायला गेलं नक्कीच आपण पाहिलं डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. डीपला खेळाडू नाही. चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पर्यंत पोहोचलाय. अडवलाय. फेकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धावा पडून पूर्ण होतात. 2 धावांसह 33 धावाच्या मात्र आपण दाबल कबरती पाहतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 33 धावा दाबल कबरती आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळायचं आहे तिथे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धाव्याला नक्कीच नकार कळवलाय. एक सिंगल. 34 धावा दाबल कबरती आहेत. जर का विकेट मिळवली गेली तर आकाशदादा पवार यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. फुलटॉस. बॅटवर चेंडू रिक्षा येणार नाही. समोरच्या 20 पण चेंडू गेलाय. लॉंग ऑनलाईन क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर फक्त सिंगल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या षटकानंतर आपण 35 धावा दाबल कबरती आहे. 8.5 मिनिटं. पहा 4 षटक संपले. अजून इथे मात्र नक्कीच पाहतो तुमचा 8.10 एवढे मिनिटं नक्कीच बाकी असणार आहे. तुम्हाला 8 मिनिटांमध्ये आता 2 ओव्हर्स कंप्लीट करायचा. स्वप्नील गोंधळ्याच्या मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 5 घेऊन लेट्स प्ले. चला थोडी घाई करा. इथे आपण पाहिलं खोलवर टप्प्या. चेंडू पायावरती आदळला गेलाय. चेंडू इथे मात्र आलेली एक सिंगल नक्कीच पाहायला मिळत आहे. लेग बाय मध्ये जी धाव दापल काबरती जोडली आहे. सिंगलसह 36 धावा दापल काबरती आहेत. पुढचा चेंडू पण आपण स्वप्नील पवार तयार होताना पहिला चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताळलाय. 36 धावा दापल काबरती आपण पाहतोय. स्लोवर बन गती परिवर्तन. डॉट बॉल. इथे मात्र नक्की चेंडू डॉट आलाय. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण नक्कीच पाहतोय. डॉट बॉल.
इथे आपण नक्कीच पाहिलं शपलून खेळ थोडासा प्रयत्न, परंतु नक्कीच आपण पाहिलं नक्की चेंडू व्हाईट बॉल बंद करत आहे, दिशा भरकटली जाते. इथे मात्र व्हाईट बॉल. इथे फटका खेळ रक्षक. इथे 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 काय झालंय, चेंडू अडवलाय का नाही हे नक्कीच आपण पाहतोय. फेकी तरी केली जाईल, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, त्यावरती एक सिंगल. षटकार पाय पडला. षटकार आहे. ज्यावेळेस त्याचा पाय खाली सीमारेषेवरती पडला त्याच्या बॉलच्या हातामध्ये होता, एपर सुंदर होते, परंतु की त्याचा पाय खाली पडला होता सीमारेषेवरती. षटकार आलाय. 43 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय चेंडू, हितरक्षक डावून बॉल टिपेल झेल, फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन, चला लवकर. चला थोडी काही करायची आहे. त्रेचाळीस धावा दापलकावरती ते आपण पाहतोय आणि 5 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. षटक क्रमांक नक्की आपण पाहतोय. 5वर सुरू आहे. स्वप्नील, सेकंडला उमेश झेंडे. इथं पटका खेळला, हितरक्षक आहे तिथे डीपला, तू पाहून चेंडू अडवलाय, फेकलाय. इथे मात्र 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांसह 45 धावा दापलकावरती आहेत. 45 धावा दापलकावरती आपण नक्कीच पाहतोय. या षटकाचा शेवटचा एक बॉल बाकी आहे. पटका खेळलाय, समोर निषेधरक्षक आहे तिथे, चेंडू पर्यंत गेलाय, चेंडू सुंदर फिल्डिंग, अडवलाय, फेकलाय. इथे फेकी आपण नक्कीच पाहिली तर पण इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. 2 धावा पळून पूर्ण आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 47 धावा आहेत. 5 ओव्हर संपल्या, 47 धावा धावा फलकावरती आहे. अजूनही 3 मिनिटं आणि 27 सेकंद तुमच्याकडे आहेत. चला ई ओव्हर पूर्ण करायची आहे तुम्हाला. गोलंदाजी मार्क होते आपण नक्कीच पाहतोय. प्रवीण षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक घेऊन नक्की तयार होत आहे. इथे मात्र नक्की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्की पाहिलं फलंदाजी ते रन आउट आहे. चला नवीन बॅटर लवकर लवकर चला. 47 धावा ज्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. 6 फलंदाज मात्र नक्कीच बाद होत आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. प्रवीण आपण मध्ये प्रवीण पवार गोंगलेच्या मार्कवरती आलेत.
इथे आपण नक्कीच पाहिलं शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही आहे. चेंडू मात्र नक्कीच पाहायला गेलं तर डॉट बॉल आला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळला स्वप्नील इथे आहे. चेंडू मात्र आडवेल फेकेल तोपर्यंत आपण नक्कीच पाहतोय एक सिंगल पळून पूर्ण होते आहे. सिंगलचं 48 धावा फलकावरती आहेत. धावा फलकावरती आहेत. अजूनही 48 धावाच्या मात्र आपण फलकावरती पाहतो आहे. इथे मात्र नक्कीच पाहिलं पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7वा. धावा फलकावरती अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर महेश टायक यांना नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. नक्की आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नावरती आपण पाहायला गेलं तर आलेली एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलचं 49 धावा फलकावरती असतील. पहिल्या डावाला आता मात्र एक अंतिम चेंडू बाकी असताना आपण पाहतोय. फिल्डिंग टीम विनंती आहे, तुमचा टायमर संपलाय. एक खेळाडू आत घ्यावा लागेल. चला एक खेळाडू आत घ्यावा लागेल, टायमर संपलाय. 49 धावा फलकावरती आहेत. शेवट चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, चेंडू हवेत आणि ते मात्र आपण पंच इथे काय आहे आता दाब आहे का पंच? एक सिंगल पळून पूर्ण लेग बायची नक्कीच एक धाब असेल. 50 धावा फलकावरती 51 धाब्यांचं टार्गेट आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. श्रीराम काळेवाडी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. चला बॅट्समन देखील चालायचं. 51 धाब्यांचं टार्गेट आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ अंतिम म्हणजेच मेगा फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पराभूत संघाला अजून एक सामना खेळायचा आहे. चला बॅट्समन चला थोडी घाई करा.
चला फिल्डिंग सजवून घ्या, आपण लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. प्रथमतः बॅटिंग करताना श्रीराम काळेवाडी टीमने बनल्यात त्या 50 धाबा, 51 धाब्यांचं टार्गेट लक्ष जे मात्र शिवप्रेमी 11 पवारवाडी या संघासमोर ठेवलं गेलं. चला पवारवाडी टीम आपले ओपनिंगचे बॅटर पाठवून द्या. तुम्हाला नक्कीच पारितोषिक येत आहे बॅटिंग टीमच्या प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी आकाशदादा पवार यांच्याकडनं 101 रुपयाचे कॅश प्राईज. लेट्स प्ले. इथे मात्र होईल दुसऱ्या डावाला सुरुवात. 51 धाब्यांचं टार्गेट जे लक्ष जे मात्र आपण नक्कीच पाहतोय ठेवलं गेलंय त्या धाब्यांच्या पाठलागाला मात्र सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी बाखवती षटक क्रमांक पहिले घेऊन प्रदीप, स्ट्राईक एंडला स्वप्नील. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहतोय डॉट बॉल आलाय. प्रदीप नक्की डॉटने सुरुवात केली. 51 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि ते मात्र आपण नक्कीच पाहिलं पहिल्या चेंडूवरती स्वप्नीला मात्र जाग्यावरती उभं करून ठेवलं. इथे मात्र नक्कीच पाहिलं बैठक सजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु किती देखील बॅटवर चेंडू येत नाहीये. पहिले 2 चेंड्यामध्ये डॉट आहेत. काळेवाडी टीम आपला 12वा खेळाडू नाही इथे. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. आणि यांचं पण बोलवा पवारवाडी दोघांचे काय असेल ते इकडे बघून नक्कीच आपण पाहतोय तिथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. पहिले 3 चेंडू डॉट बॉल आले. पहिले 3 चेंडू डॉट आहेत. इथे मात्र चेंडू टॅप रक्षक आहे तिथे चेंडू अडवतोय फेकतोय तोपर्यंत आपण नक्कीच पाहिलं एक सिंगल पळून पूर्ण होती आहे. सिंगलने आता नक्कीच चौथ्या चेंडूवर आलेली एक सिंगल. संघाचा श्री गणेशा होईल. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती आहे दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे नाहीये. जर का त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे नाहीये. जाऊन येऊन करायला लागतं ना टोल वगैरे सगळं त्यांच्याकडे असते. म्हणजे फिक्स नाही सांगू शकत किती झालं. नक्कीच आपण पाहतोय अपील मध्ये नक्कीच अपील केलं. अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी नक्की आपण पाहतोय डॉट बॉल या षटकामध्ये 5 चेंडू झालेत. एकच धाव खर्च केली गेली आहे.
डान्सिंग डाव नक्कीच फटका खेळतक्ष आहे तिथे. चेंडू पहिल्या आटेमध्ये हातामध्ये येत नाहीये. आलेली एक सिंगल. षटक मात्र संपलं जाईल. पहिलं एक ओव्हर संपते. धापलकावरती 2 धावा आहेत. विजयाच्या समीकरणात मात्र पाहिलं तर शेवटचे 30 चेंडू 49 धाब्यांची गरज आहे. इथे मला नक्कीच पाहायला गेलं तर पहिली षटक अत्यंत नक्कीच सुंदर प्रदीप यांनी हाताळलं. फक्त 2च धाबा खर्च केल्या गेल्या. उमेश झेंडे नक्कीच आलाय. पहिला चेंडू फुल टॉस उडवलाय आणि लँड केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा आहेत. इथे मात्र नक्की षटकार आलाय. चालू आहे 20 मिनिटं अजून 20.50. स्टॉप करतो. त्या ठिकाणी हाताने प्लेसमेंट केली. धाव्यासाठी नक्कीच नकार कळू जाईल. आपण पाहतोय डॉट बॉल पहिला चेंडू फुटला. त्यावर आपण नक्की षटकार पाहिला आणि 8 धावा दापलकावरती आहेत. 28 चेंडू 43 धाब्यांची गरज. 28 चेंडू आणि 43 धावा. पुन्हा एकदा फटका खेळलाय कव्हरच्या डोक्यावरनं. क्लासिकल फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र सरळ जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. चौकार केल्यानं पाहायला मिळते. चौकारासह 12 धावा दापलकावरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. एक षटकार एक चौकार आपण पाहिलं नक्कीच. ओमकार कटकेच्या बॅट मधून येतोय. 12 धावा दापलकावरती स्थिर आहेत. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं वाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी वन बाउन्सचा इशारा देखील पंचांनी केला आणि वाईटचं एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 13 धावा त्या धावफलकावरती आहेत. 51 धाव्यांचं टार्गेट जे मात्र आपण नक्कीच पाहतोय. आता मात्र 13 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 38 धाब्यांची गरज आहे. 27 चेंडू आणि 38 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या. लेवल फुलटा चेंडू आपण नक्कीच खोदून काढला. इथे डीपला असणारे प्रोटेक्शन अभिषेक चेंडू पर्यंत येतोय. तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं आणि त्यावरती 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांचं फलक पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अपील आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. ठीक आहे अंपायर रिव्ह्यू आहे. पहा अंपायर रिव्ह्यू नसेल फिल्डिंग टीमला एक रिव्ह्यू आहे. तुम्ही तो एका कुठल्याही डावात घेऊ शकता. हा अंपायर रिव्ह्यू आहे. हा काउंट होणार नाही.
चला बॅट्समॅन लवकर पाठवून इथे मात्र फलंदाज आउट आहे. सव्वीस चेंडू आता मात्र 36 धाब्यांची गरज आहे. लास्ट 25 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. 25 चेंडू आणि 36 धाबा. 15 धाबावरती आपण पाहतोय. शेवटचे 25 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॅटर ऋषिकेश काळे. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहतोय शरीरभेदक मारा पाहायला मिळेल. आणि तुम्हाला डोळ्याला 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा दापलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 24 चेंडू 36 धाब्यांची गरज. 24 चेंडू आणि 36 धाबा. हलचेक पहा टायमर चालू आहे. थोडीशी घाई करा फिल्डिंग टीम. टायमर संपला की आम्ही कळवू तुमच्यापर्यंत. तुम्हाला फिल्डर आत घ्यावा लागेल. थोडीशी तुम्ही देखील सतर्कता बाळगा. थोडी घाई करा कारण तुम्हालाच नुकसान आहे तरी तुम्हालाच एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे टायमर चालू आहे. तुम्ही जेवढी घाई कराल जेवढं पटापट फिल्डर हलवाल तर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. 15 धावा जे आपण नक्की दापलकावरती पाहतोय. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला मिळेल. आत्मविश्वास कमी आपण नक्कीच पाहतोय. प्रदीप गोंधळेच्या मार्कवरला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा प्रदीप दिल्या होत्या. पुन्हा एकदा प्रदीप गोंधळेच्या मार्कवरला समोर स्ट्राईकला आपण नक्की पाहतोय स्वप्नील पवार. ज्या स्वप्नीलने नक्कीच मागील मॅचमध्ये सुंदर बॅटिंग केली होती तो स्वप्नील स्ट्राईक एंडला तर गोंधळी मागची प्रदीप. 15 धावा दापलकावरती आहे. सोळा धावा दापलकावरती आपण नक्कीच पाहतोय. इथे आहे नक्की चेंडू खेळायचे रक्षक आहे तिथे 1 बाउंड चेंडू अडवतोय. कलेक्शन थोडंसं खराब परंतु नक्की धावेसाठी नकार कळवला गेलाय. इथे मात्र डॉट बॉल नक्कीच आलाय. 16 धावा दापलकावरती स्थिर. 21 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. इथे पुन्हा आपण चेंडू ढकल पाठमोरा झालाय. इथे काय होतंय नक्कीच हळूवर सिंगल घेतली गेली आहे. आलेली एक सिंगल. फायनलचं बघू सर. मात्र आपण नक्कीच पाहतोय डॉट बॉल आलाय. समीकरण थोडंसं अवघड. 19 चेंडू आता 34 धाब्यांची गरज आहे. 19 चेंडू आणि 34 धावा. प्रदीप सतपळे आपण नक्कीच पाहतोय पहिली ओव्हर टाकली फक्त 2 धावा दिल्या. यावर आता पण नक्कीच 5 चेंडू टाकलेत. इथे देखील फक्त 2 धावा खर्च काय. आता पण नक्कीच विरुद्ध संघाच्या बॅटरला शांत ठेवण्यामध्ये प्रदीप यांना यश आलंय. 17 धावा ज्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. इथे मात्र खराब चेंडू उडवलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. 4 रन्स.
21 धावा फलकावरती. आता शेवटचे 18 चेंडू, 30 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावा. आकाश पवार यांच्याकडे नक्कीच चौकारासाठी नक्कीच पारितोषिक असणार आहे. मॅच सुरू करून घ्या. 21 धावा दाखल त्यामध्ये 18 चेंडू. आता मात्र 30 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 30. षटक क्रमांकामध्ये चौथे घेऊन योगेश काळे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. ऋषिकेश काळे ऑन स्ट्राईक. ऋषिकेश आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये आहे. 18 मध्ये 30 बनवायच्यात. योगेश षटक क्रमांक नक्की आपण पाहतोय चौथं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. लेट्स प्ले. पहा टायमर चालू आहे. फिल्डिंग टीम तुम्हाला वारंवार सांगतोय टायमर चालू आहे. इथे काय झालंय? कलेक्शन होत नाहीये. आलेली एक सिंगल पाहायला मिळत आहे. कलेक्शन खराब. 22 धावा फलकावरती. आता मात्र आपण नक्कीच पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला स्वप्नील. हा चेंडू खोदून काढलाय. बॅचिंद्र घेऊन चेंडू यष्टांच्या मागे ट्रॅव्हल झाले. रक्षक आहे तिथे मात्र चेंडू अडबेल. तोपर्यंत इथे देखील सिंगल आल्या. सिंगल आपण एक पाहतो. 23 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 16 चेंडू, 28 धाब्यांची गरज. 16 चेंडू आणि 28 धावा. सन्मान्य तुषारप्पा झेंडे या देखील मान्यवरांचं शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र विकेट आली आहे. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. तुषार जाधव मैदानामध्ये आहे. 15 चेंडू. आता मात्र 28 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू 28. सन्मान्य तुषारप्पा झेंडे आणि सन्मान्य श्री रोहित भाऊ जगदाळे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन. दादा आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य निलेशदादा काळे या देखील मान्यवरांचं शुभागमन. दादा आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर तुषार स्ट्राईक एंडला 23 धावा फलकावरती. 15 चेंडू आणि आता मात्र 28 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू 28. पहिला चेंडू स्लोवर वन पाहायला मिळाला. बॅट वरती चेंडू येऊ शकत नाहीये. इथे मात्र पाहायला की डॉट बॉल आलाय. स्लोवर वन हाताळला गेलाय. समीकरण आता अवघड होत चालले. 14 चेंडू 28. 14 चेंडू आणि 28 धावा. इथे मात्र फटका खेळत रक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपेल झेल. फलंदाज बाद. तुषार जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. पंच निर्णय हा अंतिम असणार आहे आणि दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे. अजूनही तुमचा रिव्ह्यू शिल्लक आहे.
23 धावा आपण दाबल कबरती पाहतो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्या. 2 बॅटरला बाद केले गेले. 13 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 28 धावा. स्लोवर वन आणि इथे काय झाले, विकेट आली आहे. धक्का क्रमांक 4. नवीन बॅटर प्रवीण मैदानामध्ये आहेत. आता शेवटचे पाहायला गेलं तर 12 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28, 12 चेंडू आणि 28 धावा. चला थोडी घाई करा नवीन बॅटर. अजूनही 7 मिनिटाचा कालावधी आहे तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायला. फिल्डिंग टीम सामान्य पंढरी शेठ झेंडे आणि सागर शेठ झेंडे या देखील मान्यवरांचे शुभागमन. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 28, 12 चेंडू आणि 28 धाव्यांचे नक्कीच बनवायचे आहेत. प्रवीण आणि स्वप्नील पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. 12 मध्ये 28. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं घेऊन सचिन गोंधळेच्या मार्कवरती आलेत. सचिन काळे गोंधळेच्या मार्कवरती आलेत. 12 चेंडू आणि 28 धावा. पहिला चेंडू फटका सुरेख खेळलाय. दिशा दाखवली चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे आकाश पवार यांच्याकडनं प्रत्येक चौकार प्रत्येक षटकासाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 11 चेंडू 24 धाब्यांची गरज. 11 चेंडू आणि 24 धावा. 11 चेंडू 24. पुन्हा एकदा फटका तर खेळायचं आहे तिथे. चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू मात्र आपण बाला अडवलाय. थोडं फंबल झाले परंतु फक्त एक सिंगल आहे. 10 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 23 धावा. इथे मात्र फटका खेळला. बॅटवर चेंडू येऊ शकत नाही. ठीकसा आलेली एक सिंगल. 29 धावा दाबलकावरती असणार आहेत. शेवटचे 9 चेंडू 22 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू आणि 22. इथे मात्र बिगिट फटका फसला. चेंडू रक्षक इथे टिपला गेलाय झेल. फलंदाज बाद. इथे मात्र फलंदाज बाद. स्वप्नीलला परताब लागेल. एक मोठा विकेट आलाय. चला फिल्डिंग लावून घ्या. टायमर चालू आहे मित्रांनो. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला ते 3 मिनिटांमध्ये षटकं पूर्ण करायचे. थोडी घाई करा. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय योगेश मैदानामध्ये असतील. आठ चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 22.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र आता जरा थोडं लांबवरती राहील. 7 चेंडू आणि 22 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे, एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. इथे मात्र बिग हिट केलाय. षटकार 6 धावा आल्यात. सामना अजून संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि आता मात्र 16 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. निखिल दादा पवार यांच्याकडे या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे 6 बॉल 16 धाब्यांची गरज आहे. टाइमर काय 5 नाही 1 मिनिट आणि 18 सेकंद बाकी आहे तुमच्याकडे हे षटक पूर्ण करायला. 6 चेंडू 16. पहिला चेंडू फटका घेत रक्षक. इथे मात्र चेंडूच्या खाली सुरेख टिपलाय झेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर किरण मैदानामध्ये आहेत. इथे काय झालंय, डॉट बॉल आलाय. स्लो पाहायला मिळतोय. इथे फटका खेळलाय, सुरेख फटका आहे. चेंडू सीमाच्या बाहेर, चौकार 4 धावा आहेत. फिल्डिंग टीमला विनंती आहे, तुमचा टाइम संपलाय. फिल्डर आत घ्यावा लागेल. 2 मिनिटं सांगा. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू 12 करायचे आहेत. 1 प्लेअर आत घ्यावा लागेल कारण तीन चेंडू आणि 12. 3 चेंडू 12 धावा. इथे मात्र फटका खेळण्यापेक्षा आहे तिथे. चेंडू मात्र अडवेल आलेली फक्त सिंगल. 2 चेंडू आणि आता 11 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेज आहे. 2 चेंडू 11 कंपल्सरी चेज. इथे बिग हिट केला चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार आहे. एक चेंडू 7. 1 चेंडू 7 ची गरज आहे. एक चेंडू आणि 7. इथे बिग हिट केलाय. अवघ्या एका धावेने नक्की सामना जिंकलाय. श्रीराम कावेरी संघ अभिनंदन, आपण फायनल मध्ये पोहोचलात.
फक्त एका धावे नक्की सामना गमावा लागला. द्यायला लागेल कारण मग काय सुपर चला टॉस साठी या शिवप्रेमी काळेवाडी टीम. आकाश सर चला टॉस साठी या ओमकार आणि आता जाताना 6 गेलेत पण मांडताना इथं 5 मांडायला लागला तर पुढील मॅच 5 ओव्हरची असणार आहे. चला 5 ओव्हरची मॅच आहे, थोडीशी पाठोपाठ खेळायचं आणि Hello, hello.